मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पर्वती दर्शन पुणे या ठिकाणी आपण दर्शनासाठी जाणार आहोत. पाहूया मित्रांनो, एकदाच पोहोचलो आहे पर्वतीवर आणि शिडी चढायला सुरुवात केलेली आहे. खूप उंच आहे. पाहूया, चला मित्रांनो. या ठिकाणी पर्वती हरित क्रांती संस्थाच्या वतीने बरीचशी झाडं लावलेली आहेत. देवराई आणि या ठिकाणी एक बोर्ड पण आपल्याला दिसतोय, श्री देवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड पुणे अंतर्गत. पर्वतीचा इतिहास. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी आपल्या मातोश्री श्रीमंत काशीबाई साहेब यांचा नवस पूर्ण करण्यासाठी पर्वती टेकडीवर इसवी सन 1749च्या सुमारास श्री देवेश्वराचे भव्य मंदिर बांधले. त्यानंतर श्री विष्णू मंदिर तसेच श्रीमंत राघोबा दादा पेशवे यांनी श्री कार्तिक स्वामीचे मंदिर बांधले. चला पुढे जाऊया. या ठिकाणी आणखी एक बोर्ड आपल्याला दिसतोय, श्री देवेश्वर संस्थाना अंतर्गत मंदिरे. पर्वतीवरील मंदिरे व वास्तू. श्री देवेश्वर मंदिर शिवपंचायत रत्न, श्री विष्णू मंदिर, श्री विठ्ठल रुक्माई मंदिर, श्री कार्तिक स्वामी मंदिर, श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे समाधी स्मारक, पेशवे संग्रहालय, पेशवेकालीन अनेक सुंदर आणि प्रेक्षणीय वस्तूंचा संग्रह, पानिपत युद्ध 1760 ते इसवी सन 1761 स्मारक, पानिपत युद्धात कामी आलेल्या अनेक योद्ध्यांचा उल्लेख करणारी नामावली. या ठिकाणी अशा अनेक गोष्टी आहेत. पाहूया. श्रीमंत नानासाहेब पेशवे प्रस्थापित श्री देवेश्वर मंदिर स्थापना 23 एप्रिल 1749 सालचं हे ऐतिहासिक नानासाहेब पेशव्यांनी स्थापित केलेलं मंदिर आहे. आणि या टेकडीवरून पुण्याचा बराचसा भाग आपल्याला दिसतोय. श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे निधन स्थान. श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचे निधन पर्वतीवर शके 1683 ज्येष्ठ वद्य 6 इसवी सन 1761 जून 23 रोजी झाले. या ठिकाणी पेशवे संग्रहालय आहे. या ठिकाणी एक पुरातन काळातली तोफ प्रेक्षकांना पाहण्यासाठी आहे. मंडळी, हे टेकडीवर आहे श्रीमंत नानासाहेब पेशवे प्रस्थापित श्री विष्णू नारायण मंदिर स्थापना इसवी सन 1758. मंडळी, पर्वती दर्शन झालं. आता चला जाऊया परतीच्या प्रवासाला. पुन्हा भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली.